अक्षय तृतीयांची माहिती. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. हा श्राद्ध दिवस मानला जातो. हा दिवस पितरांचा सण आहे. वास्तुशांती करता देखील हा मुहूर्त चांगला आहे. बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेला येईल ती सर्वात महत्त्वाची व महापुण्यकारक मानली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय्य टिकते. म्हणून अक्षय तृतीया ही पुण्यतिथी आहे. थोडक्यात पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस. तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखले जाते. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, अखंड टिकणारे. या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते, कधीही संपत नाही. म्हणून या तिथीला आपणास जे जे शक्य असेल ते दान करावे. आपणास जे शक्य असेल असे एखादे पुण्यकृत्य करावे असे पूर्वज आपल्याला सांगतात. या दिवशी केलेले सत्कृत्य अखंड टिकणारे असते, हे सर्वात म्हणजे विशेष आहे. भुकेले तहानलेल्यांना तृप्त करावे असा प्रघात आहे. या दिवशी जलकुंभ दान करतात. पितरांना उदक कुंभ दान करतात. या दिवशी श्राद्ध करतात, म्हणजेच परलोकात गेलेल्या वाडवडिलांना पाणी देतात. स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो दान देतात. तसेच तहानलेल्यांना पाणी द्यावे हे त्याचे प्रतीक असते. मनुष्य प्राणीमात्रांना वृक्षवेलींना पाणी देऊन जीवनदान द्यावे. थोडक्यात अक्षय तृतीया या तिथीमुळे एक जीव दुसऱ्या जीवाचा, मग तो प्राणी, मनुष्य, वन्य, वृक्ष कोणताही असो, त्याला जलदान करून तृप्त करावे, हा संस्कृतीचाच नियम आहे. हा दिवस पितरांचा सण आहे. म्हणून या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत पितरांना नैवेद्य दाखवावा. या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात. पत्रावळी वेष्टन करतात. त्या घटाला गंध लावावे. फूल, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, पाणी घालावे. घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून म्हणावे. तसेच या दिवशी केळीचे पूजनही करावे. या दिवशी चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीची सांगताही केली जाते. चैत्रशुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जातो. चैत्रशुद्ध तृतीयेपर्यंत माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून याच दिवशी म्हणजेच अक्षय तृतीये दिवशी सासरी जाते असा समज आहे. त्यामुळे स्त्रिया घरोघरी हळदी कुंकू समारंभ करतात. स्त्रिया गाणी गात गौरीचे विसर्जन करतात आणि गोड पदार्थांचा नैवेद्य करतात. या दिवसानिमित्त जप, होम, पितृतर्पण, दान, पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय पुण्यदायक होते. म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया असे नाव पडले आहे. तसेच या दिवशी नवीन वस्तू, सोने, चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे.